आपण आपल्या निर्णयांचं मूल्यमापन कधी करतो? बहुतेक वेळा परिणाम आल्यानंतर. पण तेव्हाच आपण चुकीच्या दिशेने शिकायला लागतो. कारण परिणाम दिसला की आपण सरळ म्हणतो, फायदा झाला म्हणजे निर्णय बरोबर, तोटा झाला म्हणजे निर्णय चुकला. यालाच म्हणतात आउटकम बायस. हा विचार सोपा आहे, पण 100% बरोबर पण नाहीये. आता निर्णय घेताना आपल्याकडे मर्यादित माहिती असते. त्यावेळीची परिस्थिती, तर्क, उपलब्ध डेटा, आपली समज ह्या सगळ्यांचा विचार करून आपण निर्णय घेतो. पण परिणामांवर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो, ज्या आपल्या नियंत्रणामध्ये पण नसतात. जसं की वेळ, वर्ल्ड पॉलिटिक्स मधले बदल एक्सेट्रा. आता समजा तुम्ही एखादी मजबूत कंपनीची निवड केली इन्व्हेस्टमेंटसाठी. तुमचं अनालिसिस योग्य होतं, पण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट खाली आलं, परिणाम वाईट दिसतो, पण निर्णय चुकीचा होता का? तर बिलकुल नाही. जर आपण फक्त आउटकम बघूनच निर्णय जज केला तर 2 चुका होतात. पहिली चूक, आपण चांगल्या प्रोसेसवर शंका घ्यायला चालू करतो. आणि दुसरी चूक, चुकीच्या डिसिजनला योगायोगानं क्रेडिट मिळायला लागतं. म्हणून वेल्थ मॅनेजमेंटमध्ये एक सवय खूप महत्वाची ठरते, ती म्हणजे निर्णय घेताना स्वतःला विचारायचं की हा निर्णय उपलब्ध माहितीनुसार तर्कसंगत आहे का? ही प्रोसेस आपल्याला रिपीट करता येईल का? कारण जर आपण परिणामांवरून शिकत राहिलो तर आपण लकला स्किल समजतो आणि स्किलला डाऊट करतो. म्हणून निर्णयाचं मूल्य ते घेताना ठरवावं, त्याचा परिणाम आल्यावर नाही.